शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं त्याला थोरली मसलत म्हणायचं की दिल्ली जिंकायची, दिल्लीला स्वतःच्या अंकित करायचं. दिल्ली जिंकायची म्हणजे दिल्लीत जाऊन बसणं असं होत नाही, दिल्लीला अंकित करणं असं होतं. कारण स्वतःची राजधानी असताना मी का दिल्लीत जाऊ. पुढे शाहू महाराजांनी तेच केलं की साताऱ्यात राहून दिल्ली अंकित करायची, जे 19ला करून दाखवलं मराठ्यांनी. आणि हा लोकांचा गैरसमज आहे की दिल्ली जिंकायची म्हणजे जाऊन छत्रपतींना तिथे बसायचं होतं. बाजीरावांच्या पुढच्या एका पत्रातलं हे आहे की स्वामी म्हणजे शाहू महाराज दिल्लीची गादी इच्छित नाहीत. म्हणजे महाराजांना तिथे जाऊन राजधानी नाही करायची, सातारा आहे, ती साताऱ्यात बसून जर मला दिल्ली कंट्रोल करता येत असेल तर यापेक्षा काय आहे. त्यामुळे दिल्ली जिंकण्याचं जे उद्दिष्ट आहे त्याची सुरुवात बाजीरावांनी करून दिली. म्हणजे बाजीरावांची दिल्ली मोहीम जी झाली होती ती अचानक ठरलेली होती. अजून एक गैरसमज आहे की बाजीराव दिल्ली जिंकण्यासाठी गेले होते, तसं नाही आहे. बाजीरावांची दिल्ली स्वारी ही अचानक ठरलेली आहे. मराठे या ठिकाणी तुमच्या नाकाखाली, ते म्हणतात ना नाकाला सूत लावून बसणं की तू कधी मरतोयस हे बघण्यासाठी, ते मराठे तुमच्या नाकाला सूत लावून बसलेत हे फक्त दर्शवण्यासाठी दिल्लीची स्वारी झालेली आहे. दिल्ली जिंकण्यासाठी यांच्याकडे बाजीरावांकडे तितकं सैन्यही नव्हतं की दिल्ली जिंकता येईल. दिल्ली खूप मजबूत शहर किंवा हे आहे, पण दिल्लीपर्यंत पोचणं स्वतःच्या हिमतीवरती. कारण 19ची जी स्वारी झाली ती सय्यद बंधूंच्या मदतीने मराठेवरती गेलेले आहेत, स्वतः दिल्ली दरबारामधली लोक. 37ला जी स्वारी झाली दिल्लीची ती बाजीरावांनी स्वतःच्या हिमतीवरती केलेली आहे. ती अचानक सरप्राईज अटॅक, दिल्लीसारखा सरप्राईज अटॅक मिळणं शक्य नाही आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचं जे स्वप्न आहे थोरली मसलत, त्याची सुरुवात बाजीरावांनी करून दिली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. त्यामुळे महाराजांचा प्रभाव किंवा हे त्यांच्यावरती कायम आहे.